Wish you happy Diwali, all of you guys. Let us see. Today we will discuss the Werner theory of coordination compound. This theory put forward by Alfred Werner. Firstly, Alfred Werner discussed the coordination bonding present in coordination compounds. सुरुवातीला कोणीतरी कोऑर्डिनेशन बॉन्डिंग एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. त्याचं नाव अल्फ्रेड वॉर्नर. याने काय केलेलं आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कशा प्रकारची बॉन्डिंग असते ते त्याने याच्या थेरीमध्ये सांगितलेलं आहे. अतिशय महत्त्वाची थेरी आहे. याच्यामध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जातात. नेटमध्ये, सिटीमध्ये वेगवेगळे एक एक दोन दोन मार्क्ससाठी तुम्हाला प्रॉब्लेम विचारले जातात. किंवा याच्यामध्ये प्रायमरी व्हॅलेन्सी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी काय असते. व्हॉट इज द प्रायमरी व्हॅलेन्सी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. एखादा कंपाऊंड दिला जाईल आणि त्याची तुम्हाला विचारलं जाईल प्रायमरी व्हॅलेन्सी. मग आपल्याला ते कसं कळणार, व्हॉट इज मीन बाय प्रायमरी व्हॅलेन्सी अँड सेकंडरी व्हॅलेन्सी. लेट अस सी द वर्नर थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ठीक आहे. बघा वर्नर काय म्हणतोय, मेटल. फर्स्ट पॉइंट काय त्याचा थिअरीचा, मेटल जो काही सेंट्रल मेटल आयटम असतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. ठीक आहे. Metal can possess two kind of valencies. Two kind of valency. त्याचं म्हणणं असं आहे की जो काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड असेल त्याच्यामध्ये दोन प्रकारची व्हॅलेन्सी असते. ठीक आहे. दोन प्रकारची व्हॅलेन्सी म्हणजे जो काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड बनलेला आहे तो दोन व्हॅलेन्सीने बनलेला आहे. आलं लक्षात. त्याच्यामध्ये फर्स्ट काय, फर्स्ट बघा प्रायमरी व्हॅलेन्सी. काय प्रायमरी व्हॅलेन्सी. प्रायमरी व्हॅलेन्सी. प्रायमरी व्हॅलेन्सी काय, it is responsible primary valency responsible for the charge on central metal ion. It is responsible for the charge on central metal atom. जो काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड असणार आहे त्याच्यामध्ये जो काही सेंट्रल मेटल आयटम असेल त्याच्यावर जो काही चार्ज आहे त्याला म्हणायचं प्रायमरी व्हॅलेन्सी. त्याला काय म्हणायचं, प्रायमरी व्हॅलेन्सी. अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय डॅश. बघा प्रायमरी व्हॅलेन्सी अशी दाखवतो. प्रायमरी व्हॅलेन्सी represented by this type. आलं लक्षात. आता हे झालं प्रायमरी व्हॅलेन्सी बद्दल. नंतर काय असते, सेकंडरी व्हॅलेन्सी. मेटल कॅन possess two kind of valency. First one is the primary valency which is responsible for the charge on central metal atom and it is represented by this type. ठीक है. And second valency, that is secondary valency. Secondary valency. It is determines the number of ligands. हे काय सांगते बघा, it is determines number of ligands attached to the central metal atom. Number of ligands attached to central metal atom, CMA. Again, it is non-ionizable. It is non-ionizable.
आयोनायझेबल म्हणजे ती आयोनाइज होत नाही बघा. इट इज आयोनायझेबल. प्रायमरी व्हॅलेन्सी काय, इट इज आयोनायझेबल. इट इज नॉन आयोनायझेबल म्हणजे आयोनाइज होत नाही, पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर आयन तयार होत नाही. इट इज नॉन आयोनायझेबल व्हॅलेन्सी. इट इज रिप्रेझेंटेड ionizable valency and it is represented by this type. याच्यामध्ये काय डॅश आहे, याच्यामध्ये स्ट्रेट लाईन आहे बिलकुल. आलं लक्षात. नंतर बघा टोटल नंबर ऑफ लोन पेअर डोनेटेड it is explained total number of lone pair electron donated. ठीक आहे बघा, अतिशय सिंपल थिअरी आहे. काय सांगतोय वर्नर, काय म्हणतोय की जो काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड असेल त्याच्यामध्ये दोन प्रकारची व्हॅलेन्सी आहे. त्याच्यामध्ये काय दोन प्रकारची व्हॅलेन्सी आहे. पहिली व्हॅलेन्सी आहे प्रायमरी व्हॅलेन्सी. प्रायमरी व्हॅलेन्सी विच इज आयोनायझेबल. इट इज रिप्रेझेंटेड बाय धिस टाइप अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द चार्ज ऑन सेंट्रल मेटल. म्हणजे जो काही सेंट्रल मेटल ॲटम वरती चार्ज येणार आहे तो चार्ज काय असणार आहे, प्रायमरी व्हॅलेन्सी. ठीक आहे. नंतर काय सांगतोय बघा सेकंडरी व्हॅलेन्सी. सेकंडरी व्हॅलेन्सी काय, इट इज डिटरमाइन्स द नंबर ऑफ लिगॅंड्स अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम. म्हणजे सेंट्रल मेटल ॲटमला किती लिगॅंड्स अटॅच आहे ते कोण सांगतं, सेकंडरी व्हॅलेन्सी. ती काय असणार आहे, सेकंडरी व्हॅलेन्सी. परत बघा इट इज नॉन आयोनायझेबल. इट इज नॉन आयोनायझेबल म्हणजे जी काही सेकंडरी व्हॅलेन्सी आहे ती पाण्यामध्ये जर टाकली त्याचे आयन्स मिळत नाही. ठीक आहे. आणि बघा इट इज रिप्रेझेंटेड बाय दिस टाइप अँड इट इज एक्सप्लेन टोटल नंबर ऑफ लोन पेअर डोनेटेड. म्हणजे किती लोन पेअर त्या लिगॅंडनं डोनेट केलेला आहे ते एक्सप्लेन करते सेकंडरी व्हॅलेन्स. गॉट इट. ही आहे सेकंडरी व्हॅलेन्स. सपोज आता या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय बघा. या ठिकाणी मी काय करतो, एक एक्झाम्पल देतोय तुम्हाला. CONH3 6 कोबाल्ट हेक्सामाइन. ठीक आहे. आणि याच्या बाहेर Cl3 असं लिहिलं आहे. आता हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड दिलेला आहे तुम्हाला आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज द प्रायमरी व्हॅलेन्सी. प्रायमरी व्हॅलेन्सी काय आहे आणि सेकंडरी व्हॅलेन्सी काय आहे. आता काय सांगितलंय तुम्हाला, प्रायमरी व्हॅलेन्सी काय, चार्ज ऑन सेंट्रल मेटल ॲटम. म्हणजे जो काही सेंट्रल मेटल ॲटम आहे त्याच्यावरती चार्ज आपल्याला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. आणि तो आपण शिकलेलो आहे. ऑक्सिडेशन स्टेट त्याची काढणं म्हणजे काय, त्याच्यावरचा चार्ज कॅल्क्युलेट करणं. ठीक आहे. हा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि सेकंडरी व्हॅलेन्सी काय, टोटल नंबर ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड. ठीक आहे. किंवा डिटरमाइन द नंबर ऑफ लिगॅंड अटॅच. किती लिगॅंड्स अटॅच आहेत बघा या स्पिअर मध्ये, किती लिगॅंड्स आहेत, 6. ठीक आहे. म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सी काय आली, 6. प्रायमरी व्हॅलेन्सी आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची. कशी कॅल्क्युलेट करणार तुम्ही बघा. कन्सिडर करा x प्लस याच्यावरती चार्ज किती आहे, 0. किती लिगॅंड्स आहेत, 6. ठीक आहे. नंतर बघा Cl मायनस, किती क्लोरीन आहे, प्लस Cl. क्लोरीनवरती कुठला चार्ज असतो, -1. बरोबर आहे. किती क्लोरीन आहे, 3. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, -3 इज इक्वल टू टोटल चार्ज काय, 0. आता काउंट करा किती येणार, x ची व्हॅल्यू किती येते बघा. x इज इक्वल टू किती, -3 लिमिट केल्याच्या नंतर +3. म्हणजे x कॅल्क्युलेट केला. x काय आहे, याची ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, प्रायमरी व्हॅलेन्सी. म्हणजे प्रायमरी व्हॅलेन्सी किती आली, +3. लक्षात. 3 आणि 6 आहे सेकंडरी व्हॅलेन्सी, प्रायमरी व्हॅलेन्सी आहे. किती सोपं आहे, अतिशय सोपं आहे. ठीक आहे. फक्त हेच आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं याच्यामध्ये. आणि ही आहे वर्नर थेरी. ठीक आहे. याच्यामध्ये काही एक्झाम्पल आपण घेऊ, ते कसे सॉल्व्ह करायचे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू. व्यवस्थितपणे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि याची प्रॅक्टिस करता.
ठीक आहे, कारण की याच्यावरती छोटासा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, अशा प्रकारचा कुठला एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड तुम्हाला दिला जाईल आणि ते विचारला जाईल व्हॉट इज द प्रायमरी व्हॅलेन्सी अँड व्हॉट इज द सेकंडरी व्हॅलेन्सी. आणि असं विचारते हाऊ मेनी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय सेकंडरी व्हॅलेन्सी. सेकंडरी व्हॅलेन्सीची काय, त्याने किती इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केलेला आहे, 6 इलेक्ट्रॉन पेअर. लक्षात, म्हणजे असा उलटा सुलटा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो, त्याचा आन्सर आपल्याला व्यवस्थितपणे देता यायला पाहिजे. व्यवस्थितपणे नोटबुकमध्ये नोट डाऊन करा तुमच्या. बघा प्रायमरी व्हॅलेन्सी कशी कॅल्क्युलेट करायची. प्रायमरी व्हॅलेन्सी काय असते, चार्ज ऑन सेंट्रल मेटल ॲटम. ठीक आहे, चार्ज ऑन सेंट्रल मेटल ॲटम इथे बघा एक्स कोबाल्टचं माहिती एक चार्ज आपल्याला नाही, कॅल्क्युलेट करण्यासाठी एक्स कन्सिडर करा, प्लस नायट्रोजन वर सॉरी अमाइन्स वरती किती चार्ज आहे, 0 चार्ज. किती अमाइन्स आहे, इंटू 6. ठीक आहे, नंतर प्लस इथे काय क्लोरीन आहे ब्रॅकेट मध्ये घ्या. ठीक आहे, क्लोरीन वरती -1 चार्ज असणार आहे, -1. ठीक आहे, किती क्लोरीन आहे, 3. इज इक्वल टू टोटल चार्ज काय, कॉम्प्लेक्स वरती चार्ज दिसतोय का, नाही, कन्सिडर करा 0. आपल्या लक्षात. आता बघा x प्लस 0. ठीक आहे, 0 प्लस -3 इज इक्वल टू 0. म्हणजे बघा x इज इक्वल टू +3, x इज इक्वल टू काय +3, आणि हीच काय प्रायमरी व्हॅलेन्सी. सेकंडरी व्हॅलेन्सी काय, सेकंडरी व्हॅलेन्सी बघा, सेकंडरी व्हॅलेन्सी काय कशाला म्हणतो आपण, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर डोनेटेड, टोटल नंबर ऑफ लोन पेअर डोनेटेड कुणी लिगॅंड बाय लिगॅंड. आता या ठिकाणी कोणता लिगॅंड आहे, अमोनिया. आता जो काय अमोनिया लिगॅंड आहे NH3, याच्यावरती काय एकच लोन पेअर आहे, म्हणजे एक अमोनिया किती, एक लोन पेअर काय करेल, 1 लोन पेअर डोनेट करेल. ठीक आहे, आता किती आहेत अमोनिया आपल्याकडे, 6 इंटू 1 म्हणजे टोटल किती झाले, 6 लोन पेअर डोनेटेड, 6 लोन पेअर डोनेटेड. आणि हीच काय झाली त्याची सेकंडरी व्हॅलेन्सी. म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सी काय असणार आहे, सेकंडरी व्हॅलेन्सी इज इक्वल टू 6. प्रायमरी व्हॅलेन्सी काढली, सेकंडरी व्हॅलेन्सी काढली. आता सपोज हा कंपाऊंड तुम्हाला दाखवायचा प्रायमरी व्हॅलेन्सी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी याच्या स्ट्रक्चर मध्ये, आलं लक्षात. आता बघा कोबाल्ट तर काय सेंट्रल ॲटम, कोबाल्ट काय असणार आहे, सेंट्रल मेटल ॲटम. या ठिकाणी NH3, या ठिकाणी आता 6 आहे, सेकंडरी व्हॅलेन्सी 6 आहे, म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, ऑक्टाहेड्रल. ठीक आहे, बघा या ठिकाणी NH3. आता या ठिकाणी प्रायमरी व्हॅलेन्सी 3 आहे, सेकंडरी व्हॅलेन्सी 6 आहे. ठीक आहे, आता प्रायमरी व्हॅलेन्सी काय आहे, चार्ज मेटल, आणि सेकंडरी व्हॅलेन्सी काय, टोटल नंबर ऑफ लोन पेअर डोनेटेड बाय लिगॅंड. या ठिकाणी बघा, या ठिकाणी यांना डोनेट केलेले आहेत, यांना डोनेट केलेले आहेत का, नाही. आलं लक्षात, लक्षात येतं. आणि जी काही प्रायमरी व्हॅलेन्सी असते ती काय असते, आयनायझेबल. म्हणजे हा मॉलिक्यूल ज्यावेळेस तुम्ही आयनाइज करसाल त्यावेळेस काय मिळणार आहे आपल्याला, 2 प्रकारचे आयन्स. किती आयन्स मिळणार आहे, टोटल 4 आयन्स मिळणार आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी कोबाल्ट NH3 6 प्लस 3 प्लस 3Cl मायनस, 3 क्लोरीन आणि हा एक टोटल आयन्स. ठीक आहे, टोटल आयन्स किती झाले, 4. याच्यावरती काय +3 चार्ज झाला, तो कोणावरती आहे, कोबाल्ट वरती आहे, म्हणून त्याची प्रायमरी व्हॅलेन्सी काय +3. आता बघा
सेकंडरी व्हॅलेन्सी कशी असते तुम्हाला सांगितलं किती काय प्रायमरी नॉन आयनायझेबल. आयनायझेबल काय प्रायमरी व्हॅलेन्सी, ही काय झाली त्याची प्रायमरी व्हॅलेन्सी. याच्यावरती +3 चार्ज आहे म्हणजे याच्यावरती काय -3 चार्ज असतात. क्लोरीनवरती 3, क्लोरीनवरती 3 -4. बघा या ठिकाणी किती अमोनिया आहे, 6 अमोनिया आहे. NH3 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 NH3. आता का कोण राहिलं क्लोरीन. आता प्रायमरी, आता ही झाली सेकंडरी व्हॅलेन्सी. ही काय सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणजे ज्याला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केलेला आहे ते असे आपण यानं दाखवतो डायरेक्टली. बरोबर आहे वेज लाईटनं. ठीक आहे. पण जी काही सेकंडरी व्हॅलेन्सी आहे आपल्याला आता +3 हा चार्ज कोणामुळे आलेला क्लोरीन म्हणजे क्लोरीन सुद्धा कोबाल्ट अटॅच आहे आणि तो कशा दाखवायचा आपल्याला डॅशने. म्हणजे तो कसा दाखवणार इथे क्लोरीन बघा इथे सुद्धा क्लोरीन इथे सुद्धा क्लोरीन. ही झाली प्रायमरी व्हॅलेन्सी. ही काय प्रायमरी व्हॅलेन्सी डॅशने दाखवते आणि सेकंडरी व्हॅलेन्सी वेजने सांग. लक्षात ही काय प्रायमरी व्हॅलेन्सी आणि ही काय सेकंडरी व्हॅलेन्सी. आणि हा कॉम्प्लेक्स अशा प्रकारे आपण त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. सपोज तुम्हाला जर विचारलं हा कॉम्प्लेक्स व प्रायमरी व्हॅलेन्सी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी स्ट्रक्चर मध्ये दाखवा किंवा जिओमेट्री मध्ये दाखवा अशा प्रकारे तुम्हाला दाखवा. असं नाही की हा क्लोरीन इथे झाला पाहिजे असं काही नाही. ठीक आहे. तुम्ही कुठल्या साईडला प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी दाखवू शकता. ठीक आहे. नोट डाऊन करा. बघा या ठिकाणी हा एक एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला. याच्यामध्ये प्रायमरी व्हॅलेन्सी काय असेल प्रायमरी व्हॅलेन्सी किती आहे. ठीक आहे. आता बघा आपण सरळ सरळ काय करत असतो एखाद्या वेळेस जो अतिशय कमांड झालेली आहे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये ज्याची अतिशय कमांड आहे तो काय करतो डायरेक्टली हा कंपाऊंड आयनाइज करतोय CO NH3 5Cl याच्यावरती प्लस चार्ज येणार. ठीक आहे. या ठिकाणी क्लोरीन किती आहे +2 दोन क्लोरीनचा 2 मायनस चार्ज तर याच्यावरती +2 चार्ज अशा प्रकारे तो राईट डाऊन करतो. आणि याच्यावरती जो काही चार्ज आहे हा चार्ज कोणाचा असतो सेंटर मेटल ॲटमचा. म्हणजे प्रायमरी व्हॅलेन्सी काय झाली +2. पण ही प्रायमरी व्हॅलेन्सी रॉंग आहे. लक्षात. आता बघा या ठिकाणी दोन क्लोरीन बाहेर पडले 2Cl- म्हणजे त्याच्यानुसार आपल्या याच्यावरती चार्ज आला +2. पण ऍक्च्युअली तसं असतं का नाही. बघा हा जो कंपाऊंड आहे या मेटलवरती आपल्याला चार्ज कॅल्क्युलेट करायचा. हा कॉम्प्लेक्सवरती चार्ज झाला म्हणजे ऍक्च्युअली याच्यावरती चार्ज किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. या ठिकाणी आतमध्ये एक क्लोरीन आहे लक्षात. त्याच्यावरती एक मायनस चार्ज आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे याचा एक मायनस चार्ज म्हणजे टोटल चार्ज किती झाला याच्यावरती +3. तो सुद्धा आपण कसा काढणार म्हणून बघा. या ठिकाणी हा +2 या ठिकाणी असणार आहे का नाही. किती असणार आहे तो आपण बघू आता किती होईल. बघा प्रायमरी व्हॅलेन्सी कोबाल्टची ऑक्सिडेशन आपल्याला माहिती X कन्सिडर करा. चार्ज कॅल्क्युलेट करायचा X. अमोनियावरती चार्ज 0. टोटल अमोनिया 5 प्लस क्लोरीन होते काय -1 प्लस 2 क्लोरीन बाहेर आहे म्हणजे याच्यावरती काय -2. ठीक आहे. आणि टोटल चार्ज किती आहे कॉम्प्लेक्सवरती 0. आता बघा X इथे काय आहे बघा X प्लस इथे 0 होऊन झालं -1 -2 मायनस प्लस म्हणजे या ठिकाणी +-3 = 0 म्हणजे X +3. बघा X काय +3 इथे आपण किती लिहिली होती +2. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे गफलत त्या ठिकाणी होते. त्याच्यासाठी व्यवस्थित रूल्स जेव्हा आपल्याला माहिती आहे त्याच्यानुसार चला अशा प्रकारे तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट त्याची किंवा चार्ज त्याचा कॅल्क्युलेट करत चला. तो चार्ज काय असणार त्याची प्रायमरी व्हॅलेन्सी असणार आहे. आलं लक्षात. आता बघा हा क्लोरीन हा प्रायमरी व्हॅलेन्सी मध्ये आपण कॅल्क्युलेट केलाय. आलं लक्षात. प्रायमरी व्हॅलेन्सी मध्ये आपण त्याला कॅल्क्युलेट केलं आणि सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये सुद्धा त्याला कॅल्क्युलेट करतोय. म्हणून तो कसा स्ट्रक्चर मध्ये कसा दाखवायचा ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा प्रायमरी व्हॅलेन्सी काय +3 म्हणजे 3 आहे. सेकंडरी व्हॅलेन्सी बघा सेकंडरी व्हॅलेन्सी काय असतं टोटल नंबर ऑफ लोन पेअर डोनेटेड बाय लिगॅंड. आलं लक्षात. टोटल नंबर ऑफ
लोन पेअर डोनेटेड बाय लिगॅंड. किती लिगॅंड आहेत? 5. आता क्लोरीन तर डोनेट करणार नाही. 5 इंटू किती? 1. 5 इंटू 1. आता बघा, आणि आतमध्ये काय आहे? क्लोरीन आहे. प्लस 1 क्लोरीन प्लस 1 क्लोरीन आहे. किती? टोटल किती? 5 प्लस 1 इज इक्वल टू 6. सेकंडरी व्हॅलेन्सी सुद्धा किती आली या ठिकाणी? बघा 6. आता मला सांगा, या ठिकाणी हा जो क्लोरीन आहे हा आपण प्रायमरी व्हॅलेन्सी मध्ये सुद्धा काउंट केलाय, सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये सुद्धा काउंट केलाय. आणि जो लिगॅंड असेल किंवा जो सबस्टन्स असेल, जी स्पेसी असेल ती प्रायमरी व्हॅलेन्सी किंवा सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये आपण काउंट करतो, ती स्ट्रक्चर मध्ये कशी लिहायची आपल्याला ती बघा. कोबाल्ट काय असणार आहे? सेंट्रल मेटल ॲटम. कोबाल्ट काय? सेंट्रल मेटल ॲटम. बघ या ठिकाणी काय? NH3, इथे सुद्धा NH3, इथे सुद्धा NH3, इथे आहे NH3, NH3, आणि या साईडला काय? NH3 5 आहेत ना, NH3 5. आता क्लोरीन आहे. आता आतमधला जो काही क्लोरीन आहे, आतमधला जो आपण प्रायमरी व्हॅलेन्सी मध्ये काउंट केलाय, सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये काउंट केलाय, तो या ठिकाणी बघा. ठीक आहे, सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये काउंट केला म्हणून आपण व्हेज लाईन मध्ये दाखवलाय, बरोबर आहे. आणि तो काय केलाय आपण? प्रायमरी व्हॅलेन्सी मध्ये सुद्धा कॅल्क्युलेट केलाय. म्हणजे प्रायमरी व्हॅलेन्सी मध्ये कशी दाखवतो आपण? डॅश. या ठिकाणी डॅश पण लाईन असणार आहे आणि व्हेज लाईन सुद्धा असणार आहे. दोन्ही लाईन असणार आहे, कारण की हा दोन्ही मध्ये आपण काउंट केलाय. ठीक आहे. आता राहिलं काय? 2 क्लोरीन जे बाहेर आहे ते काय असणार आहे? त्याची सेकंडरी, सॉरी काय, प्रायमरी व्हॅलेन्सी आहे ही. हा प्रायमरी व्हॅलेन्सी मध्ये आहे आणि सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये आहे, म्हणून आपण व्हेज लाईन सुद्धा दाखवलाय, डॅश लाईन सुद्धा दाखवलाय. आणि हा जो आहे हा फक्त काय असणार आहे? हा असणार आहे प्रायमरी व्हॅलेन्सी. आणि प्रायमरी व्हॅलेन्सी आपण कशाने दाखवतो? डॅश. हा झाला कंपाऊंड. लक्षात, ही प्रायमरी व्हॅलेन्सी, ही प्रायमरी व्हॅलेन्सी, सेकंडरी व्हॅलेन्सी, आणि अमोनिया, टोटल अमोनिया कशाने दाखवले आपण? सेकंडरी व्हॅलेन्सी. आलं लक्षात? कशा प्रकारे हे सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. बघा या ठिकाणी कशा प्रकारचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता याला सुद्धा आपण काय केलं? या ठिकाणी आयोनाइज केलं. एक क्लोरीन Cl- बाहेर पडला, म्हणजे एक Cl- बाहेर पडला म्हणजे या कॉम्प्लेक्स वरती +1 चार्ज येतो, असं नाही, असं नसतं. ठीक आहे. पण आपल्याला आपण काय करतो? सिंपल लॉजिक लावतो किंवा एक Cl- आहे म्हणजे याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज असताना तो एकमेकांना काय करेल? कॅन्सल करत असेल. ठीक आहे. पण ऍक्च्युअली तसं असतं का? नाही. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे आपण काय कॅल्क्युलेट करणार? प्रायमरी व्हॅलेन्सी. प्रायमरी व्हॅलेन्सी बघा, प्रायमरी व्हॅलेन्सी काय असते? चार्ज ऑन मेटल ॲटम, चार्ज ऑन सेंट्रल मेटल ॲटम. ठीक आहे. बघा एक्सचा चार्ज, कोबाल्टचा चार्ज आपल्याला माहिती, कन्सिडर करा x प्लस अमोनियावरचा चार्ज आहे 0 इंटू किती अमोनिया आहे? 4 प्लस क्लोरीन, क्लोरीन वरती आहे -1. ठीक आहे. आणि किती आहे क्लोरीन? इंटू 2. ठीक आहे. बघा प्लस बाहेर एक क्लोरीन आहे त्याच्यावरती काय आहे? -1. आलं लक्षात? इज इक्वल टू 0. म्हणजे x प्लस इथे 0 प्लस -2 प्लस -1 इज इक्वल टू 0. म्हणजे x प्लस -3 इज इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू मायनस आहे समोर गेल्याच्या नंतर +3. म्हणजे इथे सुद्धा चार्ज किती आला? +3. आणि काय आहे? त्याची प्रायमरी व्हॅलेन्सी. म्हणजे या कॉम्प्लेक्स तुम्हाला विचारलं प्रायमरी व्हॅलेन्सी किती आहे? ती किती असणार आहे? 3 असणार आहे. आलं लक्षात? 3. नेक्स्ट बघा सेकंडरी व्हॅलेन्सी काय? टोटल नंबर ऑफ लोन पेअर डोनेटेड. सेकंडरी व्हॅलेन्सी इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ लोन पेअर डोनेटेड. ठीक आहे. टोटल किती आहेत बघा? टोटल नंबर. लिगॅंड किती आहेत? अमोनियाची 4 अमोनिया आहेत. 4 इंटू अमोनिया किती डोनेट करणार आहे? एकच. ठीक आहे. एकच लोन पेअर डोनेट करतो. 4 अमोनिया 4 लोन पेअर प्लस
क्लोरीन बघा, किती क्लोरीन आहे या ठिकाणी, किती क्लोरीन आहे 2 प्लस 2. आता क्लोरीन किती पेअर ऑफ इलेक्ट्रॉन करणार एकच, ठीक आहे, म्हणजे 2 × 1 म्हणजे टोटल किती झाले 4 प्लस 2 इज इक्वल टू 6. म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सी किती आली 6 आहे. सेकंडरी व्हॅलेन्सी सुद्धा किती आली 6. प्रायमरी व्हॅलेन्सी 3, सेकंडरी व्हॅलेन्सी 6. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हा -2 कशाचा आहे या क्लोरीनचा, लक्षात या क्लोरीनचा, म्हणजे कॉम्प्लेक्स मध्ये जी काय स्पेस आहे -2 म्हणजे हा आपण प्रायमरी व्हॅलेन्सी मध्ये कॅल्क्युलेट केला आहे आणि सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये कॅल्क्युलेट केलाय. हा फक्त आपण कशामध्ये कॅल्क्युलेट कराय प्रायमरी मध्ये, सेकंडरी मध्ये गेलाय का नाही, लक्षात असू द्या. त्या ब्रॅकेटच्या बाहेरचा आपण याच्यामध्ये काउंट केलेला नाही. म्हणजे हा काय ऍक्च्युअली हा काय असणार आहे प्रायमरी व्हॅलेन्सी, सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये आपण त्याला कॅल्क्युलेट केलेलं नाही. फक्त 2 क्लोरीन जे असे आहेत की जे आपण प्रायमरी व्हॅलेन्सी मध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत आणि सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत, म्हणून ते आपल्याला व्हेज लाईनने सुद्धा दाखवायचे आणि डॅश लाईनने सुद्धा दाखवायचे. गॉट इट. म्हणजे बघा या ठिकाणी काय कोबाल्ट इज अ सेंट्रल मेटल ॲटम NH3 1, here second NH3 टोटल 4 आहे, ठीक आहे. इथे सुद्धा NH3, इथे एक NH3. आता बघा 2 क्लोरीन आहे या ठिकाणी. बघा मी काय करतोय, हा डॅशनं पण दाखवतो आणि व्हेजनं पण दाखवतो. बघा डॅशनं सुद्धा, ठीक आहे, कारण की 2 क्लोरीन असे आहेत की जे आपण प्रायमरी व्हॅलेन्सी मध्ये कॅल्क्युलेट केलेले आहे आणि सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये सुद्धा कॅल्क्युलेट केलेले आहेत. हे आतले क्लोरीन, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी दुसरा जो काही क्लोरीन असेल हा असा असेल आणि एक क्लोरीन फक्त प्रायमरी व्हॅलेन्सीने आपल्याला शो करायचं आहे. अशा प्रकारे स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. लक्षात तुम्हाला जर विचारलं शो प्रायमरी अँड सेकंडरी व्हॅलेन्सी इन स्ट्रक्चर ऑफ दिस कॉम्प्लेक्स, तर अशा प्रकारे आपल्याला ती दाखवता यायला पाहिजे. ठीक आहे, नोट डाऊन करा. मग या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सुद्धा विचारला जातो की दिस कॉम्प्लेक्स हाऊ मेनी आयन्स फर्निश बाय दिस कॉम्प्लेक्स. म्हणजे या कॉम्प्लेक्स कडून किती आयन्स फर्निश होते, म्हणजे किती आयन्स बाहेर मिळणार. बघा या ठिकाणी किती आयन्स आहेत, हा एक आयन्स बनला आणि हा एक आयन्स, टोटल आयन्स किती आहेत 2. नंबर ऑफ आयन्स किती आहेत 2, म्हणजे 2 आयन्स फर्निश झालेत. एक हा कॉम्प्लेक्स आणि हा एक Cl- आयन्स. ठीक आहे. या याच्यावरती चार्ज किती आहे, याच्यावरती चार्ज किती आला +3 आणि हा चार्ज कोणाचा असतो या सेंट्रल आयटमचा. लक्षात 2 आयन्स फर्निश झालेत. हा मॉलिक्यूल ज्यावेळेस आपण आयनाइज करतो त्यावेळेस किती आयन्स मिळतात आपल्याला 2 आहे. ठीक आहे, काय की हा एक टोटल हा सिंगल आयन्स आहे आणि हा एक क्लोरीन बाहेर आहे म्हणून तो दुसरा आयन्स. आलं लक्षात. बघा या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, क्वेश्चन विचारती हाऊ मेनी आयन्स फर्निश बाय धिस कॉम्प्लेक्स. हा जो कॉम्प्लेक्स आहे किती आयन्स फर्निश करेल. ठीक आहे, अँड व्हॉट इज प्रायमरी व्हॅलेन्सी अँड सेकंडरी व्हॅलेन्सी. ठीक आहे. आता बघा याचं जर आपण आयोनायझेशन जर केलं, तर आपल्याला काय मिळेल, एकच आयन्स मिळणार आहे. कुठला बघा CONH3 थ्राइस Cl3, हा एकच आयन्स मिळणार. ठीक आहे, पण हा जो एक आयन्स मिळणार आहे या ठिकाणी बाहेर एखादा स्पेस आहे का आता आयन्स होण्यासाठी नाही. ठीक आहे, एकच सिंगल आयन्स मिळणार. ठीक आहे, पण याचे आयसोमर्स मात्र आपल्याला मिळतात. काय मिळतात आपल्याला 2 आयसोमर्स. इट गिव्स 2 आयसोमर्स. ठीक आहे, हॅशियल अँड मेरोडेनॉल. बघा हॅक आयसोमर्स अँड मर आयसोमर मेरोडेनियम. ठीक आहे, ते काय ते म्हणून आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, बघा सुरुवातीला आपण कॅल्क्युलेट करू प्रायमरी व्हॅलेन्सी.
प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजे काय, चार्ज ऑन सेंट्रल मेटल आयटम. कोबाल्टचा चार्ज माहिती एक्स कन्सिडर करा, प्लस अमोनियाचा चार्ज 0, किती अमोनिया आहे 3, प्लस क्लोरीन वरती -1, किती क्लोरीन आहे 3, इज इक्वल टू 0, म्हणजे x इज इक्वल टू +3. सरळ सरळ. ठीक आहे. किती आलं, प्रायमरी व्हॅलेन्सी किती आली 3. सेकंडरी व्हॅलेन्सी काय आहे बघा. सेकंडरी व्हॅलेन्सी काय, टोटल नंबर ऑफ पेअर इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅंड्स. ठीक आहे. क्लोरीन आहे, अमोनिया आहे. अमोनिया काय करणार आहे, अमोनिया डोनेट NH3, अमोनिया डोनेट किती अमोनिया आहे 3 अमोनिया, एक अमोनिया एक लोन पेअर डोनेट करा. 3 अमोनिया किती किती 3, बरोबर आहे. 3 लोन पेअर प्लस क्लोरीन किती आहे 3 into 1, 3 into 1, टोटल इज इक्वल टू 6. सेकंडरी व्हॅलेन्सी काय आहे 6 आहे. प्रायमरी व्हॅलेन्सी +3, सेकंडरी व्हॅलेन्सी +6. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं, प्रायमरी व्हॅलेन्सी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी कॅल्क्युलेट करायची, म्हणजे स्ट्रक्चर मध्ये शो करायचे आपल्याला. कोबाल्ट असेल सेंट्रल मेटल आयटम, किती अमोनिया आहे 3, NH3 NH3. ठीक आहे. NH3 2 आहे, 2 अशी दाखवली. ठीक आहे. आणि एक असा दाखवला NH3. आता तिन्ही क्लोरीन कसे आहेत, त्यांनी प्रायमरी व्हॅलेन्सी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये सुद्धा आपण काउंट केले, म्हणजे ते कशाने दाखवायचे, आपण व्हेज लाईनने दाखवायचे आणि डॅश लाईनने सुद्धा दाखवायचे. बघा आता बघा या ठिकाणी हे जे काही अमोनिया आहे, अमोनियाच्या एक्झॅक्ट अपोजिटला हे 3 क्लोरीन दिसतात. ठीक आहे. म्हणजे अपोजिट आहे, याला म्हणतो आपण HCl आयसोमेर, फॅट आयसोमर. ठीक आहे. मग मेरेडॉनल कसं असेल बघा, मेरेडॉनल कसं असेल, फक्त एक NH3 इथे घ्यायचा आणि Cl इकडे घ्यायचा, म्हणजे काय असेल बघा या ठिकाणी कोबाल्ट NH3 NH3. आता या ठिकाणी काय घेणार आपण, क्लोरीन घेणार, क्लोरीन, आणि इथे NH3 क्लोरीन याला म्हणतो आपण मर आयसोमर, मेरेडोनियम मर आयसोमर्स. ठीक आहे. लक्षात. आता बघा 2 एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी देतो. त्याचं तुम्हाला प्रायमरी व्हॅलेन्सी, सेकंडरी व्हॅलेन्सी आणि अशा प्रकारे स्ट्रक्चर तुम्हाला त्याचं दाखवायचं प्रायमरी व्हॅलेन्सीने आणि सेकंडरी व्हॅलेन्सीने. ठीक आहे. बघा बघा या ठिकाणी तुम्हाला 6 एक्झाम्पल दिलेले आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. या 6 मध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याची प्रायमरी व्हॅलेन्सी, सेकंडरी व्हॅलेन्सी आणि त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायचं. जसं मी अगोदर प्रायमरी व्हॅलेन्सी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करून जे काही स्ट्रक्चर तयार केलेलं होतं मॉलिक्यूलचं, तशा प्रकारचं या कम्प्लीटचं स्ट्रक्चर तुम्हाला तयार करायचं. सेंट्रल आयटम त्याच्या आजूबाजूला प्रायमरी व्हॅलेन्सीने लिगॅंड दाखवायचं, सेकंडरी व्हॅलेन्सीने लिगॅंड आपल्याला शो करायचं आहे. ठीक आहे. 5-6 एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. हे तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. ठीक आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. ठीक आहे. आणि वन्स अगेन हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू. ऑल द व्हेरी बेस्ट. अभ्यास करत राहा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.